तर मी अमेय स्वागत करतो तुमचं वीकली जॉब अपडेट्सच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये। तर बघूया कुठले कुठले जॉब अपडेट आहेत या वीकमध्ये। पहिला जॉब अपडेट आहे शिवाजी विद्यापीठ म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमधून टेक्निशियनच्या ITIच्या डिप्लोमाच्या सगळ्या जॉब वॅकन्सी आपण ह्याच्यामध्ये कव्हर करत आहोत। तर सुरुवातीला जो शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये जे जॉब अपडेट्स आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसच्या आपण आहेत वॅकन्सी असं म्हणू शकतो। 48 टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत। एज ग्रुप आहे 18 to 35 इयर्स। ऑब्वियसली जॉब लोकेशन असणार आहे कोल्हापूर। याची शेवटची डेट आहे 21 सप्टेंबर 2024। ओके, एज ग्रुप आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे। जर तुम्ही 12th पास असाल तर तुम्हाला 6000 रुपये पर मंथ मिळेल। ITI किंवा डिप्लोमा झाला असेल तर 8000 रुपीज आणि ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 10000 रुपीज पर मंथ। ओके, डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे। मुलाखतीचे ठिकाण इथे आपण मेन्शन केलेलं आहे। ह्याची जर कंप्लीट PDF तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। ही ऑफिशियल नोटीस आहे। ह्याच्यामध्ये अजून ॲडिशनल पॉईंट्स तुम्हाला मिळतील। कसं अप्लाय करायचं आहे, काय काय कुठे कुठे जाऊन ह्या गोष्टी सबमिट करायच्या आहेत ते लिहिलेलं आहे। उमेदवाराने महारोजगार म्हणजे rozgar.mahaswayam.government.in ह्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। तसेच पोर्टलवरील पदांसाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। मी तुम्हाला फक्त एक अपडेट देतोय कुठे कुठे जॉब आहे। तर त्यामुळे हे जी काही लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। जाऊन PDF तुम्ही कंप्लीट वाचा जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल। दुसरा जॉब अपडेट आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड। इथून ही टोटल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वॅकन्सी आहे, पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असून सुद्धा तुम्ही ह्याच्याकडे इग्नोर करू नका, कारण खूप चांगले वॅकन्सीज आहे। टोटल 5 वर्षासाठी आपल्याला इथे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर तुम्ही काम करू शकता। इनिशियली त्यांनी लिहिलेलं आहे रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह ऑन फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर द पिरियड ऑफ 3 years अँड विच मे बी एक्सटेंडेड बाय मॅक्झिमम 1 year + 1 year। म्हणजे 3 वर्षासाठी तुम्हाला आधी ते लोक रिक्रूट करणार, त्यानंतर एक्सटेन्शन ते मॅक्झिमम आधी 1 वर्षाचं देऊन बघणार, नंतर जर गरज लागली तर मॅक्झिमम 1 म्हणजे टोटल 5 वर्ष तुम्ही एका ठिकाणी काम करू शकता। आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पण खूप जास्त मॅटर करतो। त्यानंतर तुम्ही दुसरीकडे जरी कुठे गेलात तरी हा माझगाव डॉकचा जो काही एक्सपिरियन्स आहे फार महत्त्वाचा ठरेल तुमच्यासाठी। दुसऱ्या कंपनीमध्ये तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता, चांगला पॅकेज तुम्हाला तिथे मिळू शकतं। हा एक्सपिरियन्स खूप जास्त मॅटर करू शकतो। त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलं तरीसुद्धा ह्याला इग्नोर करू नका। कुठले कुठले ट्रेड्स आहेत स्किल 1 साठी वेगवेगळे आहेत, इथे मेन्शन केलेले आहेत। एक एक तुम्ही बघू शकता टोटल ग्रँड टोटल किती आहे ते। जे इम्पॉर्टंट आहेत इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक, फिटर वगैरे सगळ्या गोष्टी इथे इन्क्लूड केलेल्या आहेत। त्यानंतर ह्या स्किल 1च्या आहेत, स्किल सेमी स्किल्ड 1 आणि नंतर स्पेशल ग्रेड असे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत। क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर आहे मेकॅनिकलचे, इलेक्ट्रिकलचे, ज्युनियर प्लॅनर एस्टिमेटर आहे जे सिव्हिलसाठी येतं। ड्राफ्ट्समनच्या पण पोस्ट आहे टोटल 4, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता। स्टोअर कीपरसुद्धा आहे, तर इथे मेन्शन केलेले आहेत। त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला पे स्केल किती असू शकतो। स्पेशल ग्रेड म्हणजे सगळ्यात लास्टला होता 22,000, स्किल ग्रेड 1 17,000चा बेसिक असेल आणि सेमी स्किल ग्रेड 1 13,200चा बेसिक असेल। आणि त्या अकॉर्डिंग मग तुम्हाला DA, HRA, CPF किंवा बाकीचे जे काय अलाउन्स मिळतात ते तुम्हाला ह्याच्या अकॉर्डिंग मिळत जातील। एज ग्रुप तुमचं मिनिमम 18 वर्ष असलं पाहिजे आणि मॅक्झिमम 38 वर्ष असलं पाहिजे। 1 सप्टेंबर 2024 या तारखेच्या अकॉर्डिंग ते लोक कन्सिडर करतील। ठीक आहे, ह्याची सुद्धा कंप्लीट जी PDF आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेन। पुढचा जॉब अपडेट आहे ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबरनाथमधून, म्हणजेच मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी अंबरनाथ येथून। कुठले कुठले पोस्ट आहेत, ज्युनियर मॅनेजरच्या 26 पोस्ट आहेत, डिप्लोमा टेक्निशियन असिस्टंटचे आहेत आणि ज्युनियर टेक्निशियनच्या 19 पोस्ट आहेत। म्हणजे टोटल जर कन्सिडर केलं तर 81 वॅकन्सीज आहेत, 81। सॅलरी रफली तुम्हाला किती असेल डिफरंट पोस्टसाठी इथे मेन्शन केलेले आहे। ऑफिशियल वेबसाईटसुद्धा आहे आणि ऑफलाईन तुम्हाला ह्याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे। जॉब लोकेशन कुठे, अंबरनाथ म्हणजे ठाणेच्या इथे आहे ते। आणि त्याची शेवटची डेट आहे 30 सप्टेंबर 2024। ओके, इन डिटेलमध्ये ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। ही सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच आहे। कंप्लीट PDF मध्ये वाचल्यावर तुम्हाला या गोष्टी समजून येतील। जसे ते लिहिले की 47,610 तुमची टोटल सॅलरी असेल, त्याच्यामध्ये बेसिक पे 30,000 असेल आणि बाकीचे तुमचा जो काही डिअरनेस अलाउन्स असेल किंवा तुमचा HRA असेल किंवा स्पेशल्स अलाउन्सेस असेल तर त्या सगळ्या गोष्टी ॲड केल्यावर तुम्हाला 47,610 एवढी सॅलरी मिळेल। ओके, मेकॅनिकलच्या किती पोस्ट आहेत, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फायनान्स, मार्केटिंग, ऑलमोस्ट सगळ्या डिफरंट ब्रांचेस इथे त्यांनी कव्हर केलेल्या आहेत। ओके, हे ज्युनियर मॅनेजरच्या आहेत। त्यानंतर डिप्लोमा टेक्निशियनचे आहेत 37,201, चांगली अमाऊंटची सॅलरी आहे। त्यानंतर डिप्लोमा टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, त्यानंतर असिस्टंट कॉन्ट्रॅक्ट आणि ज्युनियर टेक्निशियन
कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, तर ह्या सगळ्या कॅल्क्युलेट केले तर 81 नंबर ऑफ वेकन्सीज होतात. त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय काय लागेल हे सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे. व्हिडिओ पॉज करून चेकआउट करू शकता. इथे मी सगळ्या पोस्ट कव्हर नाही केली आहेत. PDF तुम्हाला सगळ्या पोस्ट आहेत त्या कव्हर होऊन जातील. तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्याचा पर्टिक्युलरली एक्सपिरियन्स बघा. तर इथे कुठेही तुम्हाला एक्सपिरियन्सवाला दिसत नाही आहे, पण ह्याच्या ज्या खालच्या ट्रेड्स आहेत नंबर सिरियल नंबरचं खाली गेलो 11 पासून, तर तिकडे एक्सपिरियन्स त्यांनी मागितला होता. ओके, जे फर्स्ट क्लास डिग्री इन प्रोडक्शन किंवा मेकॅनिकल तिथे सुरुवातीला डिग्रीसाठी आहे आणि त्यानंतर खाली इथे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्लांट मेंटेनन्स तर डिप्लोमासाठी पण आहे आणि डिग्रीसाठी सुद्धा आहे. तर दोन्हीसाठी तुम्ही नक्की बघून घ्या. सिलेक्शन प्रोसेस काय असू शकते, सुरुवातीला तुम्ही जो काय फॉर्म भराल त्याची स्क्रीनिंग होईल, एक रफ स्क्रीनिंग होईल. त्यानंतर एकतर इंटरव्ह्यू होईल किंवा रिटर्न टेस्ट होईल किंवा रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू हे दोन्ही होतील किंवा अजून चौथीच कुठली तरी मेथडसुद्धा इथे असू शकते. असं त्याने मेन्शन केलेलं आहे. क्लिअर कट लिहिलेलं नाही आहे की नक्की काय होणार आहे ते, पण ते थोड्या वेळानंतर सांगते. म्हणजे जे काय अपडेट देतील की कशी तुमची सिलेक्शन प्रोसेस येईल ते नेक्स्ट अपडेटमध्ये ते सांगून टाकतील. ठीक आहे, CGPA वगैरे किती लागणार आहे, पर्सेंटेज किती लागणार आहे तुम्हाला मिनिमम, त्याचंसुद्धा PDF मेन्शन केलेलं आहे. तर ते डेफिनेटली बघून घ्या. आपण एक क्विक तुम्हाला इंट्रोडक्शन येतं की कुठले कुठले जॉब अपडेट्स आहेत. तुम्ही ज्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल त्याची PDF तुम्ही स्वतःहून चेकआउट करू शकता. पुढचं जॉब अपडेट आहे एक्सपिरियन्स पोस्टसाठी आहे. कारण बरंच आपले कॅन्डिडेट्स किंवा आपले जे स्टुडंट्स आहेत, जे चॅनलचे सबस्क्रायबर्स आहेत ते एक्सपिरियन्स पोस्टसाठी सुद्धा एलिजिबल आहेत. बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स असणार आहे, तर त्यासुद्धा आपण जॉब अपडेट कव्हर करतो आहे. NTPCमध्ये आहे टोटल 250 वेकन्सीज. डेप्युटी मॅनेजर इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, CNI आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शन असे टोटल 250 वेकन्सीज आहेत. ऑल ओव्हर द इंडिया ह्याची पोस्टिंग असेल. 28 सप्टेंबर 2024 ह्याची शेवटची डेट आहे. त्याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर तुम्हाला डिग्री असणं कंपल्सरी आहे आणि ते पण 60% मार्क्स असले पाहिजेत प्लस तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे. ओके, पे स्केल सॅलरी किती असेल, 70,000 पासून तुमची सॅलरी स्टार्ट होईल. पण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स मागितलेला आहे. मिनिमम 10 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इथे सगळ्या पोस्टसाठी तुमच्याकडे मागितलेला आहे. तर त्यामुळे जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा तुमच्या ओळखीतपैकी ज्यांच्या कोणाकडे एक्सपिरियन्स असेल त्यांना तुम्ही पाठवू शकता. पुढचा जॉब अपडेट फार इम्पॉर्टंट, फार महत्त्वाचा आहे आणि बरेच जण ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड असतील. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी सेम सिक्वेन्समध्येच नेहमी घेत नाही. कधी कधी अप्रेंटिसवाले पहिले घेतो, कधी कधी कॉन्ट्रॅक्टवाले, कधी कधी परमनंटवाले. ते डिपेंड करतं की कसे जॉब अपडेट आपल्याला मिळतात त्याच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, तर शेवटचा जो जॉब अपडेट आहे त्याच्यामध्ये कोकण रेल्वेचा आपल्याकडे वॅकन्सी आलेली आहे. चेक करू शकता. सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिलचा आहे, इलेक्ट्रिकल आहे, स्टेशन मास्टर आहे, कमर्शियल सुपरवायझर, ट्रेन मॅनेजर, गुड्स ट्रेन मॅनेजर. त्यानंतर टेक्निशियनच्या पण वॅकन्सीज आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आहे, सिग्नल अँड ट्रान्समिशनच्या ज्या असतात SNTच्या. त्यानंतर लोको पायलट आहेत आणि पॉईंट्समॅन किंवा ट्रॅक मेंटेनर. ऑलमोस्ट सगळ्या इथे कव्हर केलेल्या आहेत. पे स्केल काय आहे प्रत्येकाची वेगळी. 7 स्केल आहे, 6 स्केल आहे, 5, 2, 1 हे सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे. तुमच्या इनिशियल पे स्केल किती असेल बेसिक सॅलरी आणि त्या अकॉर्डिंग मग तुम्हाला बाकीचे अलाउन्सेस मिळतील हे इथे मेन्शन केलेलं आहे. PDF कंप्लीट मोठी आहे 55 पेजेसची. जर तुम्हाला हवं असेल मी ह्याचं डिटेल डिस्कशन करावं तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. मी ह्याचं डिटेल व्हिडिओ आपण घेऊन येऊया. ह्याची जी काही फॉर्म फिलअपची प्रोसेस आहे अजून स्टार्ट झालेली नाही आहे. जोपर्यंत मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो तोपर्यंत 16 सप्टेंबरपासून ही प्रोसेस आहे ती स्टार्ट होईल, डेट ऑफ ॲप्लिकेशन, आणि 6 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म फिलअप प्रोसेससाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे. ओके, नोटिफिकेशन नंबर आहे तर लक्षात ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अपडेट्ससाठी तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू शकता. ओके, त्याच्यामध्ये पण रेल्वे असो किंवा मेट्रो असो ह्याच्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड्स बघणं फार इम्पॉर्टंट असतं, जेणेकरून तुमचे जे आय विजन असतं म्हणजे कलर ब्लाइंडनेस असतो किंवा तुमच्याकडे चष्मा चालतो की नाही चालतो ह्या गोष्टी बघणं फार इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे कुठलाही फॉर्म फिलअप करताना त्याची पर्टिक्युलर मेडिकल स्टँडर्ड काय आहे ते बघूनच अप्लाय करा. हे स्ट्रिक्टली बघितलं जातं स्पेशली रेल्वेच्या पोस्टमध्ये. ठीक आहे, तर एवढे 5 जॉब अपडेट होते या वीकसाठी. सगळ्या लिंक जसं मी सांगितलं ऑलरेडी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. जे मुलं महाट्रान्सपोर्टसाठी किंवा महाडिस्कॉमसाठी प्रिपेअर करत असतील, एक तर AEसाठी किंवा असिस्टंट टेक्निशियनसाठी किंवा टेक्निशियनच्या मल्टिपल ज्या पोस्ट आहेत आपल्या टेक्निशियन 1, 2 सिनियर टेक्निशियन, त्यासाठी आपण टेस्ट सिरीजसुद्धा बनवलेली आहे आणि फुल कोर्ससुद्धा बनवलेला आहे. फुल कोर्स आपला AEसाठीच आहे, फक्त टेक्निशियनसाठी आत्तापर्यंत फक्त टेस्ट सिरीजच आपण प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला आजच्या जॉब अपडेट्स आवडले असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या वीकमध्ये जॉब अपडेट्सच्या 4थ्या एपिसोडमध्ये.